तर का म्हणता पोट्टे हो, सगळ्यांना मनापासून जय श्रीराम. सगळे मजेत आहे ना? मजेतच राहा मग. माहोल करा नुसता. बसलो मग पलांच्या गाडीवर आणि पलांने म्हटलं जाणं कुठे आपल्याला. म्हणे चाल फक्त तू जाऊ आपल्या शेतात. म्हटलं ठीक आहे चाल मग. हे MSM स्कूल गॅदरिंग तर एक नंबर होती या शाळेची. फुल माहोल राहते. शाळेच्या समोर पेट्रोल पंप बी आहे, पण आपल्या गाडीत तर पेट्रोल फुल होतं. पेट्रोल पंपला गेलं टाटा आणि डायरेक्ट पोहोचलो मग बायपासवर. ऊन तर काही कमी होतच नाही. पलानने घेतलं व्लॉग मध्ये. पलान बी आपल्याला हात जोड राहिली. मग मावा कुल्फी आणि खाल्ली. मग निघलो मग हायवे न 520च्या स्पीडनं सरर पिरी पिरी पोहोचलो मग डायरेक्ट ITI कॉलेज जवळ. उंबर आलेली पाणी नव्हतं. ऊन का कमी तापू राहिलं का आपल्याकडे. 45 डिग्री सुरू आहे भाऊ आता तर. मे तर अजून बाकी आहे. हे आहे गव्हर्नमेंट ITI कॉलेज. कॉलेजच्या साईडनं कॉलेजचं हॉस्टेल बी आहे. गेट नवीन बनवलं वाटते. एक नंबर दिसू राहिलं. लागलो मग शेताच्या रस्त्यानं. सनराईजचा व्ह्यू बी एक नंबर दिसत होता. घेतला मग काढून त्याचा एक व्हिडिओ. इकडे तिकडे नुसतं शेतांमध्ये ज्वारीच दिसू राहिली. हे आहे आपल्या भाऊची ज्वारी. एक नंबर टॉप दिसू राहिली. फायनली पोहोचलो मग भाऊच्या शेतात. शेतीचा माल ठेवायसाठी भाऊच्या शेतात गोडाऊन बी आहे. इकडे पाहतो तर काय विहीर होती. विहिरीत पोहायचा मजा काही अलगच असते. भाऊल म्हटलं चाल मग आपण जपू थोडं. भाऊ म्हणे राहू दे रे भाऊ, ऊनगीन लागेल. जाऊ दे म्हटलं नेक्स्ट टाइम ट्राय करू. ज्वारीचाही काढून घेतला एक जवळून व्हिडिओ. इकडे पाहतो तर काय रेल्वे दिसू राहिली. भाऊच्या शेतात लागूनच रेल्वे लाईन वाटते. काही म्हणा भाऊ, पण बाकी शेतात एकदम टकाटक मध्ये तयार करून ठेवले. शेताला केलं टाटा आणि लाईक शेअर कमेंट करत जाणार आहे भाऊ. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करून घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद. हाँ हो रे पेट्रोल के वांदे इसलिए यूज करते स्प्लेंडर. जो भी कर रहा है चाले उसका चेंज कर दो जेंडर. सारे दोस्त मेरे गाड़ियों पे लड़कियां घुमा रे. आपलं नशीबच खोट. आपल्या गाडीवर नेहमी एक कोट दलिंदर पण कामा पडते हेच.